तुम्ही म्हणता आम्ही चुकतो, पण आधी आरशात पहा. गावाकडची शेतजमीन कवडीमोल भावात विकून शहरात मजुरीसाठी येणारेही आपणच, आणि त्या मजुरीतून शहरांमध्ये परप्रांतीयांची गर्दी वाढू देणारेही आपणच. एखाद्या गावात 25 ते 100 घरे असतील, पण तिथे सुद्धा 4 वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे लागलेले दिसतात. ही फूट कोणी निर्माण केली? नगरसेवक मराठीच हवा एवढी साधी मागणीही तुम्ही तुमच्या पक्षाकडे ठामपणे मांडू शकत नाही. मराठी उमेदवाराला निवडून देण्याची एकजूट दाखवत नाही. मग तुमच्या हिताची काळजी कोण मिळेल? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणे आवडतात, पण मतदान करताना हात मात्र परप्रांतीयांकडे वळतो. ही विसंगती नाही तर काय? मुस्लिम, शीख, पारशी, ख्रिस्ती समाजांकडे पाहिलं तर त्यांची वस्ती एकत्र दिसते. त्यांची समुदाय भावना ठोस आहे, त्यामुळे ते वाढतात, सुरक्षित राहतात. मुंबईत सुद्धा त्यांची ही एकजूट स्पष्ट दिसते, आणि आपण मात्र विखुरलेले, एकमेकांशीच भांडणारे. ज्याला लाज वाटायला हवी त्यालाच आज अभिमान वाटतो. गावची भावकी आणि मुंबईची भावकी असे 2 तुकडे करून आपणच स्वतःला कमकुवत केलं. हे तालह्यालाच एक भाऊ गावात, एक मुंबईत, आणि ह्याच फाटाफुटीतून आमची तुमची भावकी असा वाद उभा राहतो. परप्रांतीयांची वाट पाहून त्यांचा नाश होईल अशी अपेक्षा ठेवण्याऐवजी आपणच स्वतःचा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक पाया उद्ध्वस्त केला, आणि मग तेच लोक संधी साधून आपल्या डोक्यावर बसले. हे सत्य स्वीकारायची तयारी आपण कधी करणार?